नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विनोद राठोड, फर्टिस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा प्रतिनिधी. आज आपण डोंगरगाव येथील प्रगतशील शेतकरी ज्ञानेश्वर भाऊ यांच्या मिरची पिकाच्या प्लॉटवरती आलेलो आहोत. ज्यांनी आपल्या फर्टिस कंपनीचं वेगवेगळे ग्रेड वापरलेले आहेत आणि त्यांना चांगल्या प्रकारे असा रिझल्ट आलेला आहे. आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांनी फर्टिस कंपनीचं जे प्रोडक्ट वापरले त्यांना त्याच्याविषयी कसा अनुभव आला. नमस्कार भाऊ. आपला परिचय द्या. की 3 जूनला या सरांनी सांगितल्याप्रमाणे जेटॉल कंपनीचे जे ॲक्टिंग म्हणून जे प्रॉडक्ट आहे ते प्रॉडक्ट मुलीच्या दिवाळीसाठी सुरुवातीला वापरलं आहे. आणि त्याच्यानंतर 2 जे ट्रेकिंग आहेत 11-44-11 या खताच्या मार्क केलेल्या आहेत. तर आता सध्या परिस्थितीला जी तुम्ही नीती पाहताय तिला सुद्धा झाली वाढ व्यवस्थित कसलाही प्रॉब्लेम माझ्या प्लॉटवर नाही आहे. या शेतकऱ्यांना वापर करायची असेल, इच्छा असेल या प्रोडक्टची, तर त्याने आवर्जून हे प्रोडक्ट वापरून बघा आणि त्याच्या रिझल्ट. धन्यवाद. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता भाऊंनी सांगितल्याप्रमाणे फक्त आपले 2 प्रोडक्टचे ड्रिचिंग घेतलेले आहे. त्याच्यामध्ये पहिला प्रोडक्ट जो आहे तो लागवडीनंतर 8व्या दिवशी त्यांनी आपलं ॲक्टिनचं हे प्रोडक्ट आहे ते वापरलं होतं. आणि यावर्षी खूप टेम्परेचर असल्यामुळं झाड लवकर सेट होत नव्हतं आणि शिलगत नव्हतं, तशीच त्या पांढऱ्या मुळे संख्या सुद्धा फुटत नव्हती. पण भाऊंनी ॲक्टिन सोडल्यानंतर एक तर त्यांची झाड शिलगायची जी कॅपॅसिटी आहे ती एकदम जबरदस्त झाली आणि त्याच्यानंतर पांढऱ्या मुळ्यांची संख्याही भरपूर फुटली. आणि दुसरे जो आपला 11-44 ग्रेड आहे त्याच्यामध्ये त्यांनी वापरल्यानंतर फुटव्यांची संख्या तुम्ही बघू शकता. एकदम जबरदस्त झाड एकदम गोलाकार तयार झालाय आणि जवळपास 20 ते 25 फुटे या झाडाला निघालेले आहेत एका झाडाला. तर एकंदरीत आपले जे ज्ञानेश्वर भाऊ आहेत हे आपले ॲक्टिन आणि 11-44-11 वापरून समाधानी आहेत. तुम्ही पण आपले मिरची पिकाला ॲक्टिन आणि 11-44-11 हे प्रोडक्ट वापरू शकता. धन्यवाद.